छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीने त्रिबार मानाचा मुजरा नवचषक एन्जॉय करताय 2025 क्रिकेटचा थरार। आज दुसरी दिवस रात्र आणि आज 40+ चे तुम्हाला एकूण 4 संघ पाहायला मिळाले। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल आमचे दमदार नेतृत्व नितेश भाई आपलं सहर्ष स्वागत। बघा 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटक कंप्लीट झाली पाहिजेत। इथे डीजे नाहीये त्याच्यामुळे तो वेळ देखील वाचेल। एखादा खेळाडू बाद झाला दुसरा खेळाडू लगेच रेडी राहा। टीम मीटिंग नको, क्षेत्ररक्षण लगेच आपण सजवून घ्या। याच मैदानावरती आपण प्रवीण शेठ विद्यमान नगरसेवक यांच्या वतीने केपीएलचा थरार देखील आपण पाहिला। गेम इज ऑन। पहिलाच बॉल विकेटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे किशोर होते। आय थिंक झेल कॅरू शकले नाहीयेत तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करतायत। 2 धावेच्या मदतीने टेंबोडे संघ आपला स्वतः अकाउंट ओपन करत असताना स्वतः फलंदाज निवृत्ती भोईर महाराष्ट्र पोलीस कार्यरत म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो आज क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं तितकंच जबरदस्त योगदान। पहिल्या बॉलमध्ये 2 धावा येत आहेत। मचिंद्र तयार होत आहेत। और चांगला फटका प्रॉपर टायमिंग गॅप शोधली आहे पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये बॉल जाईल सीमा रेषा पार। हा दर्जेदार चौकार। निवृत्ती टेंबोडे गावचा हा खेळाडू तितकी चांगली त्याची तुम्ही गोलंदाजी देखील पाहताय। जेव्हा तो रेग्युलर खेळत होता तेव्हा देखील त्याची भरपूर चांगली कामगिरी झाली। आता तो 40+ खेळतोय रेग्युलर सोडून, कारण कंपल्सरी नियम कदाचित त्यांचे असतात आणि त्याच नियमानुसार त्यांना हा क्रिकेट देखील खेळावा लागतो। पुन्हा एकदा फटका मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत। चांगली फिल्डिंग रनआउटची चान्स कदाचित बनली आहे। हो फलंदाज होत आहेत बाद। स्प्रे असले तर लगेच घेऊन जा किंवा चला आय थिंक खेळाडू सेफ आहे। बाकी चला या बाहेर। पहिला गडी बाद होईल टेंबोडे क्रिकेट संघाचा। चला नेक्स्ट बॅट्समॅन लगेचच रेडी व्हा। यस गोलंदाज मचिंद्र तुम्ही पाहताय। पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्याच्यानंतर रनआउट मध्ये हा फलंदाज बाद होईल। मचिंद्र चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी। संतोष मस्कर नवीन फलंदाज। यॉर्करचा हा चेंडू तुम्ही पाहिलात खोदून काढलाय डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतात। बॉलला अडवतील तोपर्यंत दुसरी धाव ते कंप्लीट करतायत। 2 धावेच्या मदतीने पडगे 40+ आणि रेबोडे 40+ हा सामना तुम्ही एन्जॉय करताय। प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर पडगे प्लस 40 संघ 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करत असताना टेंबोडे 40+ आतापर्यंत 8 धावा 1 गडी बाद इथे बाद झालाय। ऑन साइडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढलेत। डीप बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जाईल क्षेत्ररक्षक येतात दूरवरून परंतु अडवण्यामध्ये अयशस्वी। तोपर्यंत बॉल सीमा रेषा पार चौकार। चांगली सुरुवात संतोष यांच्या माध्यमातून आपण पाहताय। टेंबोडे 40+ चा हा खेळाडू चौकारनं धावाची सुरुवात। एकूण 12 धावा धावफलकावरती। करंट रन रेट तुम्ही 14.4 चा पाहताय। या सरासरीने जर धावा बनवल्या गेल्या तर मात्र इथे धावांचा डोंगर उभा राहू शकतो। मॅचची सुरुवात चांगली होती परंतु त्याच्यानंतर आलेले चौकार थोडेसे महागडे ठरतायत। पुन्हा एकदा चांगला फटका प्रॉपर टायमिंग दॅट्स अ फ्लॅट हिट लॉंग ऑनच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार। हा षटकार जर एक गडी गमावला असता पडगे टेंबोडे क्रिकेट संघाने त्याच्यानंतर मात्र ही दमदार फलंदाजी करत असताना
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 18. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन गोलंदाज लगेच मैदानावरती सज्ज व्हा आणि पहिल्या विकेटसाठी भागीदारी देखील तितकीच चांगली झाली होती. त्याच्यानंतर रनआउट झाले, निवृत्ती होईल. त्याच्यानंतर आल्या दमदार फलंदाजी करतायत ते म्हणजे संतोष मस्कर. 18 धावा धावफलकावरती. बघा पंच, आपण तिथे वॉर्न करा खेळाडूंना. 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. पहिलं षटक कंप्लीट होऊन फिल्डिंग नावण्यामध्ये थोडासा उशीर करतोय पडगे 40+ विकेट संघ. नवीन गोलंदाज येत आहेत पडगे संघाकडून माजी सरपंच संतोष भोईर. गोलंदाजी मार्क वरती. सांघिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहताय संतोष अमित, नाव स्ट्राईकला संतोष. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइडला लंगनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. दुसरा घेण्याचा प्रयत्न कदाचित धोकादायक ठरला असता. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टेंबोडे 40+ एकूण धावसंख्या लागली धावफलकावरती 19. सुरुवात दमदार तुम्ही पाहताय. मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करू शकतील 4 ओव्हरच्या या खेळामध्ये. तशी सुरुवात या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवतील. चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो मात्र विकेट किपर एन कडे करायला हवा होता. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. पहिलं पूर्वार्ध तुम्ही पाहताय जिथे 4 षटकांची ही मॅच. याच्या अगोदर दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय आणि त्याच जोरावरती हे दोन्ही संघ आता पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेत. अमित कडव आणि संतोष मस्कर जोडी. गोलंदाज संतोष भोईर. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. चांगली फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो तुम्ही पाहताय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक इथे वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत आणि त्याच्यामुळे या धावा तुम्ही उभेगाने पाहताय. आतापर्यंत टेंबोडे 40+ या संघाच्या. चालू आहे, करतोय मॅच चालू आहे. दुसरा कोण आहे जोडला? ओया विलिस बॅटच्या रडार मध्ये आला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. तोपर्यंत बॉलला अडवतील. धावा मिळतील 2. चांगली बॅटिंग, तितकीच चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या मध्ये तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत या दोन खेळाडूंच्या मध्ये ही वैयक्तिक भागीदारीचा आपण विचार केला तर 15 वरती अमित कडव खेळतायत आणि संतोष खेळतायत 3 या धावेवरती. फुल टॉस बॉल, शॉर्ट स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून बॉलला खेळून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल अडवतील. एक धाव पूर्ण दुसरा घेण्याचा कदाचित प्रयत्न होता, तोही झाला असता, परंतु तू मेमे करत राहिले आणि तोपर्यंत धाबा एकच मिळेल. धाबा लागतात त्या 25. दुसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा एक बॉल या ओव्हर्स मधला. नमो चषक लीडिंग एज आणि फलंदाज होईल बाद. ते म्हणजेच अमित कडव. ज्या खेळाडूने दमदार फलंदाजी केली होती तोच अमित मात्र जाईल मैदानातून बाहेर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागताय धाव फलकावरती त्या 25 धावा. 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. नवीन गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. तर सुभाष आलेत नवीन गोलंदाज. सुभाष उर्फ काका. एकेकालचा टेनिस क्रिकेट विश्वातील बेताज बादशाह. केवल्याच्या मैदानावरती ज्याने केलेली दमदार फलंदाजी. मग प्रीतम असतील, सुभाष असतील, या दोन खेळाडूंनी नेहमीच मैदान गाजवलंय आणि तेच दोन खेळाडू आज पडगे संघासाठी 40+ मास्टर म्हणून सातत्याने आपण पाहताय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 गोलंदाज आलेत सुभाष आणि बॅट्समॅन आलेत. पहिलाच बॉल
स्विच हिटचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. तुम्ही सुभाषचा जर ऍक्शन पाहिलात त्याच्या थोडीशी कमरेची दुखापत त्याला देखील जाणवते, त्याच्यामुळे थोडासा तो काही काळ रेग्युलर मध्ये देखील दूर राहिला. 40 मध्ये सातत्याने तो चांगली कामगिरी करतो. सत्यवान मात्रेने देखील चिंचवलीचा मैदान एकेकाली गाजवला नावडे संघाविरुद्ध, तोही दिवस आम्हाला अजून आठवते. आणि आज तितकी दमदार फलंदाजी सत्यवान मात्रे यांची आपण 40+ मास्टर मध्ये पाहतो. फाईन लेगला उडवलेले षटकार, सर्व त्या बेटामध्ये त्यांनी षटकार ठोकले होते. चला वाईट बॉलचा इशारा येत आहेत पंचांचा. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. वाईट साठी रिव्ह्यू नाही ना, नाहीये ना. येस पंच, वाईट बॉल सांगितलं. चला 40+च्या मागणीनुसार त्यांना तर रिव्ह्यू नाही असं सांगतात आम्हाला त्यांचे खेळाडू. यावेळेस बॉलला खेचून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, परंतु दुसऱ्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करतायत. 2 धावेच्या मदतीने टेंबोडे 40+ क्रिकेट संघाची धावसंख्या पोहोचले आतापर्यंत 29 धावसंख्येवरती. चला नेक्स्ट मॅच जे बापदेव पोदी आणि विचुंबे संघ आपण लगेचच रेडी राहायचंय. याच्यानंतर होणारी मॅच तुमची पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच देखील तितकीच ताकदवर तुम्हाला पाहायला मिळेल. सुभाष भोईर चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत आणि अशाच गोलंदाजांची सातत्याने तुम्हाला गरज असते. धावा वेगाने आल्या होत्या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आणि त्याच्यानंतर इथे कमबॅक करत असताना सुभाष पडगे 40+ क्रिकेट संघासाठी. सुभाष पुन्हा एकदा सचिव होतात राईट हँड ओव्हर द विकेटने. ऑन साइडला ब्रिगेडचा प्रयत्न केला होता, एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा परंतु थोडेसे चाचपडत आहेत तोपर्यंत वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच टेंबोडे 40+ या खेळाडूंच्या माध्यमातून. वारा तितक्याच वेगाने तुम्ही पाहताय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी भारतीय जनता पार्टीचे हे शिलेदार तुम्ही पाहताय की ज्यांनी पाहिलेलं स्वप्न सभागृहाने ते परेश ठाकूर साहेब, दोन्ही आमदार आपण पाहताय. हॅट्रिक फॉट्रिक आमदार आणि मला दुसऱ्यांदा आमदारांना सहभागी लाभले परंतु इथे षटकार ठोकलाय. व्हेरी गुड बॅटिंग बाय द बॅट्समॅन. धावा झाल्या त्या 37 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत. एक वाईट बॉल झालाय. शंकुनाथ इथे शंकुनाथ ठोकत असताना तुम्ही पाहताय पडगे संघ विरुद्ध दोन्ही एकच रस्त्यातील ही गावं. पुन्हा एकदा ब्रिगेड केला परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3रा तो टेंबोडे टीमला. तर चला बापदेव पोदी कॅप्टन या आणि शैलेश आपण देखील विचुंबे कॅप्टन या. टॉस देखील लगेच करूया. फ्रेश मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण लॉट्स मधील. काल बामणडोंगरे आणि भिंगारी संघाने हा मैदान गाजवला परंतु आज पाहूया या ग्रामीण लॉट्स मधून कुठला संघ थेट पुढच्या फेरीत 2 सामने जिंकून सुपर 6 मध्ये दाखल होईल. मनोचषक दमदारी स्पर्धा. नवीन फलंदाज विलास पाटील नवीन फलंदाज. अगदी बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या आतली कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक येतात यष्टीच्या मागे अडवतील बॉलला तोपर्यंत 1 धाव. 3रे षटक देखील कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती 38 धावा. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या 40+ मास्टर पडगे क्रिकेट संघ आणि आपल्या 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण लगेच प्रचारण करायचे. होम एंटर पाहिजे सर्व लवू शेट भोईर इथे गोलंदाजी मार्गप्रती पाहताय. वाकडीच्या मैदानावरती रबर बॉल स्पर्धेमध्ये याच खेळाडूने अर्धशतक ठोकला होता परंतु आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वमध्ये देखील तितकीच तुम्हाला भरीव कामगिरी करावी लागते. पडगे संघाचा विचार केला ना संतोष सर, बॅटिंग लाईनअपची कुठली कमी नाहीये त्यांच्याकडे. तितकीच चांगली गोलंदाजी ते करू शकतात, फलंदाजी देखील तितक्याच ताकदीची करू शकतात परंतु सध्याच्या घडीला त्यांच्या गोलंदाजांची ही खराब कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या
त्याच्यानंतर संतोषने चांगलं कमबॅक केला, पण या ओव्हर्स मध्ये सुभाषला थोडीशी मार मिळाली. 9 तयार होत आहेत राईट आर्म डाऊन द विकेटने. पहिलाच बॉल प्ले डाऊन झाले. बॅटची आतली कडा घेत असताना यष्टनचा वेट घेतला बॉलने आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना लहू भोईर याला तुम्ही पाहताय. चला चांगला फटका या ठिकाणी आपण पाहताय. लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमा रेषा पार दर्जेदार चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर मी सांगत असताना की बॉल आता कमी राहिलेत, विकेट भरपूर आहेत त्यांच्या तंबूमध्ये, त्याच्यामुळे हा चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 43-42 या धावसंख्येवरती. 4 बॉल अजूनही शिल्लक असतील. लहू भोईर यांच्यावर चढवले हल्ले आल्या दमदार चौकार ठोकलाय. रणजित पाटील 400च्या स्ट्राईक रेटने आपल्या डावाची सुरुवात इथे करत असताना डे नाईट फॉर्मॅट तुम्ही पाहताय. नमो चषक कन्वर्ट टेनिस क्रिकेट.in PTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ति त्या ठिकाणी पाहताय. चलिए इसके बाद एक फ्रेश मैच आपके सामने होगा. वहां पर विचुंगे और बाबू पोड़ी नजदीकी दोनों भी गांव है और मैच मजा आएगा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. शॉट बॅकफुट पॉइंटला सुभाष त्या ठिकाणी बॉलला अडवतील तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचलाय 43-43 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील तोपर्यंत शैलेश आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उभे राहा आणि पोदी संघ आपण देखील व्हिडिओ संतोष सर आपण लगेच जॉईन व्हा. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील पहिल्या इनिंग्स मध्ये आणि त्या विकेट पुन्हा एकदा लहू सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल आक्रमण चाललं त्यावरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल सीमा रेषा पार हा दर्जेदार षटकार. फुल टॉस बॉल वरती केलेला हा प्रहार तुम्ही पाहताय. पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक प्रवीणदादा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही सातत्याने सत्यामध्ये पाहताय. केपीएलचा तरार देखील आपण याच स्पर्धेमध्ये याच मैदानावरती पाहिला. षटकाराच्या मदतीने संघ 49 या धावसंख्येवरती 4 ओव्हरमध्ये ही दमदार कामगिरी तुम्ही पाहताय. पुढे सरसन मारण्याचा प्रयत्न केला आहे. अलंग कार्पेट लंगनला चांगले क्षेत्ररक्षक दुसऱ्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि इथून 50 धावा देखील फलकावरती होत आहेत. 51 धावा 2 धावांच्या मदतीने 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो सेकंड इनिंग्स मध्ये 52 धावांचा पाठलाग कर 13.00 च्या सरासरीने दोन्ही कॅप्टन आलेत. मान्यवरांच्या शुभाशय आपण टॉस करूया. तर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती आणि दमदार नेतृत्व या ठिकाणी प्रवीणदादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण वेलफेअर असोसिएशनचे सर्व आहेत मित्रांनो. क्रिकेटसाठी ज्यांचे दमदार योगदान आपण सातत्याने पाहिलं आणि प्रवीणदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. यू आर वॉचिंग बिग फाईट बिग टुर्नामेंट नमो चषक 2025 हा तरार. इथे महाराष्ट्र राज्यातील दमदार सर्व नेते मंडळी आपण पाहिलीत. जिथे पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट फॉट्रिक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना पाहिलात. उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांना आपण पाहिलात. त्यानंतर रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना देखील आपण पाहिलात. हेड्स इथे काल कॅप्टन विचुंगे या सिरीज हेड्स. अभिनंदन शैलेश. प्रथमतः टॉस जिंकला. किती एक्साइट आहात ही नमो चषक स्पर्धा खेळण्यासाठी? काय नाही सरपंच बोलत होते इथे खेळायचं आहे म्हणून इथे गेलो.
भरपूर ग्रामीण स्पर्धा आपण खेळलात. आज नमो चषक्यामध्ये हे तुम्हाला ट्रॅक टी शर्ट देखील दिले जातात. आणि प्रवीणदादा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आणि भारतीय जनता पार्टीची दमदार नेते मंडळी आणि आपले सरपंचही भारतीय जनता पार्टीचे आहेत. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? काय नाही, चांगलीच टुर्नामेंट आहे. टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. बाबदेव पोदी संघ या ठिकाणी टॉस गमावला. टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस जिंकले. आता काय बोललं, टॉसला महत्त्व होतं कारण आमचा एक प्लेअर चाललेला आहे भिवंडीला खेळायला, हिरमन नाईक. त्यामुळे आता त्यांनी पण आता फिल्डिंग घेतली तर काय. नमो चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. याच्या अगोदर नमो चषकामध्ये कधी खेळलात का? कधी खेळलो नाही. राकेश भुजबळ आणि मनोज नाना भुजबळ यांच्यातर्फे आम्हाला खेळायला संधी भेटली, त्यांच्यातर्फे मी आभार मानतो. काय सांगशील नमो चषक या स्पर्धेबद्दल? आज फ्रेश लॉट तुम्ही केलताय. बाबदेव पोदी म्हटल्यानंतर भरपूर प्रतीक्षेनंतर आज ग्रामीणच्या लॉट्स मध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धेबद्दल काय सांगशील? ऑर्गनाईज तर चांगलं केलेलं आहे, आम्हाला आनंद आहे. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये न्यूज येईल. या ठिकाणी टॉस जिंकला होता म्हणजेच विचंडी क्रिकेट संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंग साठी आनंदी केलाय बाबदेव पोदी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स संतोष सर. तर थँक्यू प्रवीण सर. जाऊया मैदानाकडे जिथे मात्र 40+ ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत असणार आहे आणि या स्पर्धेमधली आजच्या दिवसातली ही तिसरी लढत सरळ आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहिलं तर टेंबर टीमने प्रथमतः बॅटिंग केली. अगदी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप चांगला पाहायला मिळाला स्कोअर कार्डवरती पहिल्याच ओव्हरमध्ये. तर चला बॅट्समन जा लगेच, आता उशीर करू नका. रेग्युलर क्रिकेट सामने खेळायचे आहेत, कारण वेळेचं बंधन आपल्याला या विभागामध्ये राखायचं आहे मित्रांनो. आवाजाचं बंधन, वेळेचं बंधन, कारण पुढे आपण पाहिलं तर ते मोठमोठे या ठिकाणी बिल्डिंग्स आहेत. सर्वच विभाग आपण पाहिला तर विभागामधून आवाजाची मर्यादा आपल्याला राखावी लागते आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये आत्ताच आपण थोडासा आवाज कमी केलाय मायक्रोफोनचा आणि त्याचमुळे अजूनही कमी होऊ नये याची आपण दक्षता घेत लगेचच मैदान गाठायचं प्रत्येक संघाने. 52 धाबांचं टार्गेट असताना परगेट टीम समोर, ज्या परगेट टीमने आपण पाहिल्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 76 डाबा चोकल्या होत्या किडुकपाडा टीम समोर. आणि आता मात्र आपण मैदानावरती पाहू शकाल जिथून मात्र टेंबर टीमच्या वतीने गोलंदाजी केली जाईल. याच संघाने 2 दिवसापूर्वी किडुकपाडाची स्पर्धा गाजवली होती. अगदी आपण पाहिलं तर चॅम्पियन राहिला होता हा संघ आणि आज या 2 बलाढ्य टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल, जिथून मात्र एकमेकांसमोर येत असताना बऱ्याच वेळा मैदानावरती लढती पाहिल्याही असतील, झाल्या असतील. मात्र युवा इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या विद्यमानाने नमो चषकामध्ये ही पहिली लढत यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊया. प्रीतम पाटील स्ट्रायकिंग एंडला असणार आहे तर मच्छिंद्र म्हात्रे नॉस्ट्रिंग एंडला आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिला गोलंदाज ज्याचा वापर केला जातो तो गोलंदाज आय थिंक शंकुनाथ याचा वापर केला जात आहे. जरूर कारण टी शर्ट आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत आणि त्या टी शर्टचा कचरा जर आपण समोरच्या दिशेने टाकला अगदी एंट्री समोर तर बरेच पाहुणे मंडळी इथे येत आहेत, तर त्यांचं लक्ष मात्र या ठिकाणी विचलित होऊ शकतं, मनावर वेगळा परिणाम सुद्धा होऊ शकतं. बाई पाटीलांचा इशारा आलाय, इथून मात्र खेळ स्टार्ट होतोय. पहिला चेंडू फेकला जाईल, तिथून मात्र 52 धाबांचं टार्गेट समोर असताना प्रीतम पाटील स्ट्रायकिंग यांना. पुन्हा एकदा पंचांच्या भूमिकेमध्ये यशवंत पाटील 2 दिवसापूर्वी बायसिकल मिळाली मॅन ऑफ द सिरीजची. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून किडुकपाड्याच्या मैदानावरती आपण पाहिला. तर दुसरीकडे प्रीतम पाटीलने सुद्धा लगातार 3 षटकार ठोकले होते किडुकपाड्याच्या मैदानावरती. आज त्या षटकारांची गरज असणार आहे पडगे टीमला. बॅटवर बरोबर या ठिकाणी कनेक्ट झाला नाही बॉल. अगदी आपण पाहिला तर 45 जर्सी क्रमांक निवृत्ती भोईरने हा चेंडू पकडला आणि फेकला सुद्धा. एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. बॅटचेनचा या ठिकाणी इशारा आपण पाहतो मैदानावरती. ज्या खेळाडूंनी सातत्याने मात्र गेले 20-25 वर्ष आपल्या गावाच्या नावाने सातत्याने क्रिकेटची सेवा केली, आज या मैदानावरती एक आपल्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचं त्यांना भाग्य लाभले. खऱ्या अर्थाने प्रवीण शेठ पाटील यांचं आपल्याला कौतुक आणि आभार व्यक्त करावा लागेल. त्यांना इथे मात्र या ठिकाणी संधी दिली या 8 संघांना. आज 4 संघ आणि उद्या 4 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कारण उद्याच्या दिवसामध्ये बरोबर 2:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, 2:45 वाजता मॅच चालू होईल. आणि या वेळेस मात्र तडाखा चांगला आहे मच्छिंद्रच्या बॅट मधून ऑन साईडला इथे मात्र एक षटकार पाहायला मिळाला आहे. 52 धावांचं टार्गेट असताना सिंगल नंतर हा षटकार पाहायला मिळाला.
मच्छिंद्रची हीच फलंदाजी सातत्याने आपण पाहतो पडगड टीमच्या वतीने, जिथून मात्र या ठिकाणी बॅटिंग लाईनअप चांगली पाहायला मिळाले. सुभाष ठाकूर जरी इंज्युअर असला तरी बॅटिंगमध्ये या ठिकाणी जे खऱ्या अर्थाने कौशल्य त्याने दाखवलेल्या पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच त्याने घेतला. तर बॉलिंगमध्येही आपण पाहिलं तर 2 विकेट त्याने संपन्न केल्या होत्या. पुढचा बॉल शंकुनाथचा. यस, सत्यवान म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल, प्रवीण दादा आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. नक्कीच आहेत. सत्यवान दादांचं म्हणणं आहे की कमी तिथं आम्ही. सत्यवान दादांनी थोडीशी कॉमेंट्री केली, कारण मनोरंजन करणं आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आणणं हे खूप कठीण काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. कारण दशरथ दादा जे करतायत ते काम आता सत्यवान दादा करायला लागले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, तिथून मात्र चुकी झाली निवृत्तची. हा बॉल गेला सीमा पार. अजून एक येतो दमदार चौकार. 13 धावसंख्या. पहा 52 करायचे आहेत, 13 झालेले आहेत. 13च्या सरासरीने धावा करायच्या असताना धावा 4 बॉलवरती 13 आलेल्या आहेत. हाच तो मच्छिंद्र आपल्याला मात्र पाहायला मिळतो, ज्याने मात्र 8 बॉलवरती 2 धावा केल्या होत्या. त्या खेडूपाळाच्या मैदानावरती थोडासा नाराज होता स्वतःवरती. आज मात्र त्याचा फॉर्म चांगला पाहायला मिळाला आहे. एक षटकार ठोकलाय त्याने, चौकार ठोकलाय. कारण प्रीतम पाटील समोर असताना ही फलंदाजी त्याची पाहायला मिळते. स्लोअर फेकला, त्याला सुद्धा प्रत्युत्तर दिलं. इथे मात्र या ठिकाणी ऑफ ब्रेक घेतलाय, त्या दिशेने मिळाला आहे. इथून मात्र या ठिकाणी आपण पाहतो चौकार. चौकारने तब्बल धावा झालेल्या आहेत. ते मात्र आपण पिटीशी काउंटरवरती पाहतोय. 17 धावसंख्या झालेली आहे. यस, 19 बॉल 35ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये अनेश, त्याचं नाव थोडंसं या ठिकाणी वेगळं असल्या कारण तोंडामध्ये नाही, कारण पहिल्या वेळी भेट झाली आमची अनिश पाटीलची. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, पुलंच्या बॉलला भिरकावलाय. या वेळेस येतोय उतुंग फटका, 5चा इशारा षटकार. आणि ओव्हर मध्ये आपण विचार केला ना तर तब्बल 23 धावा लावा लागल्या धावफलकावरती. 52 एका या ठिकाणी करायचे असताना असं वाटलं की पडगड टीमवर या ठिकाणी टेंबोडे टीम प्रेशर आणू शकेल. ज्या टेंबोडे टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, गोलंदाजी चांगली पाहतो आपण सातत्याने. मात्र या वेळेस काहीशी खराब गोलंदाजीने सुरुवात केली शंकुनाथने. त्या गोलंदाजीवर 23 धावा आल्या, अजूनही करायच्या आहेत त्या मात्र 29 धावा येणाऱ्या 18 बॉलवरती. खऱ्या अर्थाने टेंबोडे टीम खेळत असताना अमर पाटील असतील, त्याचबरोबर राज भोईर ज्यांचा हा आपलं पूर्ण डेकोरेशन पाहतोय, त्यांची सुद्धा एक स्पर्धा आपण पाहिलेली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर टेंबोड्याच्या मैदानावरती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रवीण दादा यांचं खूप मोठं योगदान आपण सातत्याने पाहतोय. आणि त्यांच्या मैत्री खातर हे मंडप डेकोरेशन राज भोईर यांच्या वतीने उभारलं गेलेलं आहे. प्रीतम आलाला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूने गायडन्स करताना आपल्याला प्रीतमला पाहायला मिळतोय, कारण त्याची सुद्धा फलंदाजी चांगली आहे. जोपर्यंत मच्छिंद्रची फलंदाजी चांगली होते तोपर्यंत त्याला साथ देणं इथं मात्र या ठिकाणी बंधनकारक असणार आहे, ते मात्र प्रीतम पाटीलला. आणि तीच भूमिका त्याने सातत्याने राखलेली आहे. एका चेंडूवरती फक्त 1 धाव केली, 5 बॉलवरती 22 धावांवरती खेळतोय तो मात्र मच्छिंद्र मात्रे. गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज पाहायला मिळेल तो मात्र अमित कडव. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आता ती गरज आहे टीमला, आणि तोच बॉल डिलिव्हर करत असताना समोर डिरवली, त्या बॉलवरती चकवले खऱ्या अर्थाने प्रीतम पाटीलला. आणि आपण पाहतो धावफलक स्थिरावला तो मात्र 23 धावसंख्येवरती. आज आपण पाहिलं तर चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा ऐकलं. खूप साऱ्या सूचना सुद्धा त्यांनी आपल्या 40 प्लस कमिटी सुद्धा दिलेल्या आहेत, आणि खऱ्या अर्थाने त्या 40 प्लसच्या सूचना सुद्धा इतर स्पर्धांमध्ये ग्राह्य धरल्या जातील अशा प्रकारची भूमिका त्यांचीच असेल. कारण पनवेल असोसिएशन ते उपाध्यक्ष आहेत, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. आज मात्र पडगड टीम खेळत असताना हा खेळ त्यांचा आपण पाहतोय. ऑनसाईडला डिप्पा क्षेत्रशी चेंडूवर त्याला चेंडू फेकला सुद्धा, आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. मच्छिंद्र पुन्हा स्ट्रायकिंग गेला असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकल, धावसंख्या 24 वरती. इथून पुढे आपण पाहू शकाल पूर्ण नीरज राणावत यांचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी भूमिका पाहिल, पंचांची भूमिका त्यांचा पूर्ण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतो. 2 दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं आपण पंचांची भूमिका पाहिली. नीरज राणाव सरांचा पॅनल खूप जबरदस्त आहे. बिग बॅश भिवंडी स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचाच पॅनल आपण पाहिला होता. अतिशय चांगली भूमिका त्यांची राहिलेली आहे. झेल उडालाय, उलट दिशेने झेल पकडला जाईल का? नो, झेलही सुटला. 2 धाबाही आल्या. अजूनही पडगे टीमला मात्र मोठी संधी निर्माण झाली आहे मॅचमध्ये. 2 धाबा आणि 26 धावसंख्येवर जोडल्या गेलेल्या आहेत. पुढील सामना मात्र रेग्युलर संघांमध्ये खेळवला जाईल.
तो म्हणजे बापदेव पोदी विपक्ष भैरवनाथ विचुंबे या टीममध्ये आतापर्यंत आपण पाहिला तर बेल्ट झालेला आहे तो मात्र 5:35 मिनिटं झाली आहेत. त्यानंतर लगेचच मात्र अगदी आपण ही मॅच संपल्यानंतर लगेच रेग्युलर संघाची मॅच आपण खेळवणार आहोत. नमोचषक पर्व पहिलं आपण पाहतो या कारगर विभागामध्ये खऱ्या अर्थाने प्रवीण शेठ पाटील यांचं खूप मोठं योगदान, त्याचबरोबर प्रशांत कानावकर असतील, त्यांची पूर्ण संघाची कमिटी आणि त्यांच्या वतीने सजवलेलं हे मैदान आपण पाहतो. सपाटीकरण अतिशय चांगलं आहे. अशा आउटफील्डवरती प्रत्येक संघाला खेळण्याची एक वेगळीच मजा येत असते आणि त्या दृष्टीने मात्र या 40 प्लस संघांना सुद्धा 8 संघांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि एक वेगळी संधी त्यांना सुद्धा एक वेगळं व्यासपीठ प्रवीण शेठ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा जरी संपर्क नसला तरी मात्र बॉल वाईट आलेला आहे. अवांतरची एक धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 27 वरती आपण अंदाज केला होता की 52 धावा झालेल्या आहेत. तेंबोरी टीमची बॉलिंग लाईनअप चांगली आहे आणि या परिस्थितीमध्ये पडगे टीमला मात्र या ठिकाणी धावा करणं कठीण होईल की काय, अशा परिस्थितीमध्ये मच्छिंद्रने जो या ठिकाणी बॅटिंगचा तडाखा दाखवलाय 7 बॉलवरती त्याने 24 धावांवरती हा षटकार आणि 30 धावा देणारा हा षटकार आपण पाहतोय. 8 बॉल 30 धावा ठोकणारा हा षटकार मच्छिंद्र म्हात्रेच्या बॅटमधून. आपण टोटल पाहिले तर 33 झाल्या, त्यामध्ये 30 धाबा संख्येचं योगदान आपण पाहतो मच्छिंद्र म्हात्रेचा. फार 2 दिवसामध्ये काय खेळाडूच्या खेळामध्ये बदल झाला. 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर खिडूपाडाच्या मैदानावरती मच्छिंद्रने 8 बॉलवरती 2 धाबा केल्या होत्या आणि आज आपण पाहतोय जिथून मात्र वेगळं गायडन्स प्रीतम पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्या दृष्टीने मात्र एक चांगला खेळ साकारत असताना 8 बॉलवरती त्याने 30 धाबा केलेल्या आहेत. वेल बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये दादा बहिरने सुद्धा 13 बॉलवरती 42 धाबा केल्या होत्या. संघ पराभूत झाला होता मात्र चांगला खेळ दर्जेदार खेळ दाखवला होता. या मैदानावरती सुद्धा आपण पाहतोय पडगे टीम मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आता 13 बॉल 19ची गरज आहे. अजून 1 बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती टर्न होऊ शकेल का मॅच, कारण मच्छिंद्रची विकेट टेंबोरी टीमसाठी खूप महत्वाची असेल. पुढचा बॉल उडाला झेल. या वेळेस मात्र उलट दिशेने धावत असताना पुन्हा एकदा झेल सुटलाय. झेल सुटला. 2 धाबा अजूनही जोडल्या गेल्या धावफलकावरती. 2 धाबांनी संघाची धावसंख्या 35 वरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 षटकं संपलेत मात्र 32 धाबांचं जो योगदान आहे 9 चेंडूवरती लाजवाब बॅटिंग दाखवले मैदानामध्ये. आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 12 बॉलवरती 17चं समीकरण. PTC लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. संदीपजी वास्कर, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. सुजल सुद्धा आपण पाहतो. कॅमेरामन अगदी आपण पाहिलं तर मारुती आहे आणि त्याचबरोबर विष्णू सुद्धा आपण पाहतो. सुजल आपण पाहिला तर UPचा आहे मात्र मराठी चांगला बोलतो तो. जरूर मराठी बोलणं गरजेचं आहे. सरकारने सुद्धा GR काढलेला आहे. प्रत्येक कार्यालय असेल जिथे मात्र या ठिकाणी मराठीचा पुन्हा एकदा वापर आपल्याला करावा लागणार आहे. जन्मस्थान असलं तरी काही मात्र भैये जे असतात ते मुद्दाम हिंदी बोलतात, पण मराठी बोलणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि मराठीचा एक वेगळाच गोडवा असणार आहे. जरूर मराठी मित्रांची संगत लागली सुजलला आणि तो मराठी बोलायला लागला. मराठी म्हणजे गंमत जमत जरूर तर हो बोला नक्की बोलणंच गरजेचं आहे. सरकारने सुद्धा GR काढला. प्रत्येक कार्यालयामध्ये बोलणंच गरजेचं आहे आणि अभिजात दर्जा सुद्धा मिळाला आहे आपल्याला याच वर्षी. सत्राची आवश्यकता जरूर आहे मात्र मैदानामध्ये नवीन गोलंदाज निवृत्ती भोईर त्याच्या बोटामध्ये कलात्मकता आपण पाहिली आहे. ती बोटांची करामत दाखवेल का? आपल्या टीमला मात्र विजयाकडे वाटचाल करता येईल का? मात्र एकीकडे आपण पडगे टीमचा विचार केला तर तो संघ आज आपण विजयाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेट्रो एंडकडून पुन्हा एकदा निवृत्ती भोईर गोलंदाजी करता असताना फलंदाज. आता मात्र या ठिकाणी प्रीतम पाटील 1-2 मोठे पटके दाखविल का? समोरून मात्र एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. निवृत्ती भोईर पुन्हा एकदा. पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये बरोबर येत नाही. चतुरक्ष पुन्हा एकदा चेंडूवरती धावलाय. एकच धाबेचा या ठिकाणी कॉल दिलाय प्रीतम पाटीलने. त्याने पाहिलं की मच्छिंद्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आज मात्र मतीनीची बॅट चांगली तलपायला लागली आहे आणि त्याच्या दृष्टीने मात्र ही खेळणी खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या मतीनीचा आपण आत्मविश्वास 2 दिवसापूर्वी काहीसा नकारात्मक होता तो आज आपण पाहिला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने खेळत असताना आज 33 धाबांची 32 धाबांची त्याने खेळी केली आहे. ऑन साईडला नक्कीच या ठिकाणी आफ्टरकटच्या बॉलला पाठवलाय. चेंडू पकडला गेला तोपर्यंत दुसरीचा कॉल मच्छिंद्रचा होता मात्र चेंडू आलाय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 37 धावसंख्या झालेली आहे. 10-15चा या ठिकाणी आपण पाहतोय गणित असणार आहे. 10 चेंडू 15ची आवश्यकता. प्रेक्षक जण या ठिकाणी पहा आलू मात्र या
स्पर्धेच्या दिशेने वळायला लागला. त्यांनी पाहिलं काय या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कालचा मोठा फोल होता आणि अगदी आपण पाहिलं तर 1 लाखाच्या वर प्रेक्षकांनी ती स्पर्धा ऑनलाईन पाहिली आहे. आणि तेवढ्या ताकदीने इथे प्रीतम पाटीलचा हा फटका सीमारेषा पार जातोय. अगदी आपण पाहतोय नमस चषक तिथे मात्र सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची या ठिकाणी छबी आपण पाहतो, फोटो पाठव. त्याच दिशेने या ठिकाणी टोकला षटकार आणि मानवंदना दिली आहे ती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवचषकाला. इथे मात्र या ठिकाणी येतो षटकार. 9 चेंडू 9ची आता आवश्यकता आहे. समीकरण हळूहळू कमी होत चाललं. जिथून मात्र एक बॅटिंग जबरदस्त दाखवली आहे, जिथे मात्र आवश्यकता होती एक चांगली पार्टनरशिपची, ती पार्टनरशिप धाबांची सरासरी राखली आणि तिथून मात्र या ठिकाणी आता प्रीतम पाटील थांबणार नाही. हा जुना प्रीतम पाटील या ठिकाणी पाहायला मिळतो 20 वर्षापूर्वीचा आणि तोच तडाखा पाहायला मिळालाय. अजून एक या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार. आता 8 बॉल 3ची आवश्यकता. हे समीकरण होतं 24 बॉल 52चं, ते मात्र 8 बॉल 3 वरती येऊन टेपलंय आणि याच षटकामध्ये कदाचित इथून मात्र या ठिकाणी लढत सुद्धा संपन्न होऊ शकेल की काय हे चित्र निर्माण झालंय. ज्या प्रीतम पाटीलने खेडूपाड्याला 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले, तो प्रीतम पाटील या मॅच मध्ये सुद्धा लगातार 3 षटकार टोकेल का हा प्रश्नचिन्ह मैदानावरती दाखल केला जातोय. 8 चेंडू 3ची आवश्यकता. निवृत्ती भोईर बॉलिंग ट्रॅक वरती, पुढचा बॉल मिस झालाय. या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाणार नाही. सिंगल झाले पूर्ण. धावफलक थोडासा अबाकामध्ये आला. आता लढत जिंकण्यासाठी समर्थ झालेले आहेत कारण आता 7 बॉलवरती 2 धाबांची आवश्यकता आहे. मच्छिंद्र मात्रे आपण पाहिलं तर 10 बॉलवरती 33, 7 बॉलवरती 16 धावसंख्येचं योगदान ते मात्र प्रीतम पाटीलचं. पुन्हा एकदा सज्ज असणारे रेग्युलर संघ आपण ड्रेस कोड पाहिला तर अगदी भारतीय जनता पार्टीचा ड्रेस कोड आणि त्याचबरोबर तिरंगाचा ड्रेस कोड सुद्धा वाटतो. जबरदस्त अगदी डोळ्यांना भरून दिसणारा ड्रेस कोड आपण पाहतो मैदानावरती. जे रेग्युलर संघ खेळतील तिथून मात्र या ठिकाणी मॅच जिंकले ती मात्र टीम पडगे टीमने. पडगे टीमचं मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम टेंबोडे, आपण सुद्धा चांगला खेळ केला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 37 धावसंख्येमध्ये मच्छिंद्र पाटीलने दमदार खेळ केला. 11 बॉलवरती त्याने ठोकले 3 षटकार आणि मॅचचा मॅच विनर सामनावीर ठरलाय मच्छिंद्र म्हात्रे. फोर्टी प्लस टीमने महेश भोईर यांची भेट घेऊन जायचं. आपल्याला कधी यायचं आहे ते सांगतील. कशी अरेंजमेंट, कसा शेड्यूल पुढील असेल. बरोबर. पोर्दी टीमचे जे समर्थक आहेत ना त्यांना प्रवीण दादा या ठिकाणी इन्व्हाइट करत आहेत. आपण आजूबाजूला राहू नका, आपण स्टेजवरती या, स्टेजवर बसून मॅचचा आनंद घ्या. आपण पोर्दी टीम आणि विसुंबे टीमचे जे समर्थक असतील, आजी खेळाडू असतील, जे कोणी बरोबर खेळाडू कक्षामध्ये त्या खुर्च्या आहेत ना त्या खाली घेऊ नका. मुलांना खुर्च्यावरती ठेवा. खेळाडूंसाठी खुर्च्या आहेत त्या, कारण कॅमेरा तिथे ऑन झाल्यानंतर काय खेळाडू खाली असतात, जमिनीवर असतात, उभे असतात, ते आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बरोबर वाटत नाही. पूर्ण खेळाडूंना त्या खुर्च्या द्यायच्या आहेत आपण.